नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काही तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे सध्या माझ्या व्हिडिओला जरा प्रॉब्लेम होतोय. ते मी करूही शकत नव्हती आणि आताही फार चांगलं दृश्य दिसत नाहीये तुम्हाला, हे मला कळतंय. पण सध्या त्यावर आम्ही काम करतोय. आता सध्या तुम्ही यू बेअर विथ इट आणि माफ करा मला. व्हिडिओला सुरुवात करते. आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आली आहे. राजकारण वगैरे सध्या थोडंसं बाजूला ठेवूया आणि आज सुट्टीचा दिवसही आहे आणि मागे जसं मी म्हटलं होतं तसं पुस्तकांबद्दल बोलायला जसं मला आवडतं, तसंच आणखी एक माझा आवडीचा विषय म्हणजे सिनेमा. काही सिनेमे असतात ते पुस्तकांसारखेच असतात आणि ते सिनेमे तसाच आनंद आपल्याला पुन्हा पुन्हा देतात. जेव्हा जेव्हा आपण ते बघतो तेव्हा तेव्हा त्याचा नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत जातात आणि लक्षपूर्वक बघितले चांगले दर्जेदार सिनेमा तर ते सिनेमा आपल्याला काहीतरी शिकवून सुद्धा जातात. एखादा छानसा संदेश, लॉंग टर्मचा संदेश सुद्धा देऊन जातात. अशा सिनेमांबद्दल बोलायला मला खूप आवडतं. टेक्निकल साईडने कथानक आणि या सगळ्या गोष्टींबद्दल सिनेमाचं अप्रिसिएशन करायला मला आवडतं आणि अशाच सिनेमाची एक कथा घेऊन आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार, मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर. मित्रमैत्रिणींनो, सई परांजपे माझ्या खूप आवडत्या लेखिका दिग्दर्शिका आहेत. एक अफलातून व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी अत्यंत दर्जेदार विनोदी असे सिनेमे हिंदी मराठी इंडस्ट्रीला दिलेले आहेत. त्यांचे जवळपास सगळे सिनेमे मी पाहिले आहे आणि ते सगळे मला आवडलेले सुद्धा आहे. त्यांची जी खास कोर टीम आहे त्या टीमचा सिनेमा म्हणजे कथा, त्या सिनेमाबद्दल आणि त्या सिनेमातलं मला काय आवडलं त्याबद्दल मी बोलणार आहे आज. कथा 80च्या दशकातला सिनेमा आहे. मुंबईची पार्श्वभूमी असलेला, मुंबईतल्या चाळीच्या आयुष्याची पार्श्वभूमी असलेला सिनेमा आहे. चाळ या सिनेमातलं एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे आणि त्याशिवाय त्यासोबत जे 3 कॅरेक्टर्स या सिनेमातले महत्त्वाचे आहेत, मी म्हटलं तसं की सईबाईंची नेहमीची टीम म्हणजे फारुख शेख आणि दीप्ती नवल. आता ज्यांना या सई संप्रदायाचा अनुभव असेल त्यांना फारुख शेख आणि दीप्ती नवल हे कॉम्बिनेशन आणि ते सगळं त्यातलं सौंदर्य आवडेल. आणि आणखी एका म्हणजे प्रमुख रेखेमध्ये आहे नासिरुद्दीन शाह. तर ही भट्टी खूपच छान जमली आहे. अत्यंत अप्रतिम दर्जेदार असा हा सिनेमा आहे. जर बहुतेकांनी हा सिनेमा बघितला असेल, जुन्या पिढीतल्या लोकांनी बघितलाच असेल, माझ्या पिढीतल्या लोकांनीही बघितला असेल आणि तो बघितला असेल तर तो त्यांनी नक्कीच त्यांच्या पुढच्या पिढीलाही दाखवला असेल. त्याच्यामुळे जवळजवळ 3 पिढ्यांनी हा सिनेमा बघितला असेल असं मी गृहीत धरते. त्यातही 1-2 जर असतील तर त्यांच्यासाठी सिनेमाची फक्त एक स्टोरी लाईन सांगते. तर हा सिनेमा मुंबईतल्या चाळीतल्या आयुष्यात, चाळीमध्ये राहणाऱ्या राजाराम पु जोशी, म्हणजे राजाराम पु जोशी असंच म्हणायचं असतं, ते शास्त्र असतं ते. तर राजाराम पु जोशीच्या आयुष्याची कथा आहे. अत्यंत साधा, सरळ, सज्जन, अति परोपकारी असा राजाराम पु जोशी एका ऑफिसमध्ये क्लरिकल काम करत असतो. काम आणि आपलं काम बरं आणि आपण बरं आणि उरलेला सगळा वेळ आपला हा परोपकार करण्यासाठी आहे. जो लोकांना आपण जितकं जास्तीत जास्त उपयोगी पडू शकू तितकं ते पडण्यासाठी तत्पर असा हा राजाराम पु जोशी आहे. तर याच्याच चाळीमध्ये शेजारी राहणाऱ्या संध्या सबनीस म्हणजेच दीप्ती नवलवर प्रेम आहे आणि अर्थातच राजारामचं कॅरेक्टर जसं मी सांगितलं तसं ते मूक एकतर्फी प्रेम आहे. तो तिला कधीही ते दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही आणि मात्र ते आपल्याला अर्थात कळतं. तर अशी ही प्रेमकथा आहे. चाळीतल्या इरसाल लोकांकडनं त्याचा वापर होत असतो, ते त्याच्याकडनं काम काढून घेत असतात, असे सगळे नमुने असं आहे. पण एकंदरीत त्या सगळ्या चाळीचं छान बरं चाललंय. तर या चाळीमध्ये राजारामचा कॉलेजमधला मित्र असलेला बासू म्हणजे फारुख शेख तो येतो आणि बासू हा चलता पुर्जा, गुलछबू आणि इम्प्रेस करणारा पण पोकळ असा वेगळं कॅरेक्टर आहे. अशी कॅरेक्टर्स पण खूप असतात. तर अशा प्रकारचा हा बासू याच्या आयुष्यात येतो, त्यांच्या चाळीत येतो आणि मग तो कसा सगळ्यांना इम्प्रेस करत जातो. इम्प्रेस करण्याच्या या सगळ्या पद्धत म्हणजे राजारामचं साधं बावळट असणं आणि याचं स्मार्ट आणि गुलछबू असणं ह्याचा विरोधाभास आणि मग त्याच्यातनं तो कसा एकेकाला इम्प्रेस करत करत शेवटी संध्याला म्हणजे दीप्ती नवलला सुद्धा आपलंसं करतो, तिला इम्प्रेस करतो. आणि जेव्हा राजारामला लक्षात येतं की त्याच्या आयुष्यातला हा सगळा एकमेव जास्वंदी आनंद हा आपण
बासूकडे जातो आहे, तो पण बासूकडे आकर्षित झालेला आहे, तेव्हा तो अस्वस्थ होतो. थोडक्यात ससा आणि कासवाच्या शर्यतीची ही गोष्ट आहे आणि कासवाचा कसा विजय होतो हे जर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी आपण हे एक ओपन सिक्रेट टाईप सस्पेन्स ठेवूया. तर अशी ही कथा आहे. या कथेमध्ये पण माझं म्हणजे हा तर सिनेमा आहे आणि ते सगळं तर झालंच. पण माझं असं मत आहे की जे असे दर्जेदार चांगले सिनेमा असतात ना, त्या सिनेमामध्ये काहीतरी एक गोष्ट दिग्दर्शक ठेवत असतो, जी गोष्ट त्या सिनेमाचं सार, सिनेमाचं पूर्ण त्या सिनेमातनं काय मांडायचं आहे ते आपल्यासमोर प्रेक्षकांना देत असतो. आणि ते मग तो एखादं दृश्य असेल, ते एखादं गाणं असेल, तो एखादा संवाद असेल, जे काय असेल, पण त्यातून त्या सिनेमाचं सार मांडलं जातं. आणि जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक सिनेमात, चांगल्या सिनेमात आपल्याला हे सापडतं. तसंच या कथेतही आहे, या कथा सिनेमातही आहे. ते काय आहे तर ते एक गाणं आहे. ते गाणं केव्हा आहे, जेव्हा राजारामला हे लक्षात येतं की संध्याने आपली निवड केलेली नाही आहे, आपल्याकडे तिने लक्षही दिलेलं नाही आहे, तर तिला सुद्धा बासू आवडतो आहे. त्याला ते कळत असतं की तिचा चॉईस चुकलेला आहे, पण तो तिचा चॉईस आहे म्हणून त्याचा सन्मान करणं हे त्याचं सज्जन असणं त्याला सांगत असतं. आणि तेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यातला हे एकमेव आनंदसुद्धा निघून जातो आहे, तेव्हा त्याला वाटलेली वेदना, व्यथा या सिनेमात एका गाण्यातून सईबाईंनी व्यक्त केली आहे. आणि ते गाणं बॅकग्राऊंड सॉन्ग म्हणून वापरलं आहे, पण ते गाणं सिनेमाचा सगळा सार आणि राजाराम जोशीसारख्या लोकांच्या व्यथा मांडणारं गाणं आहे असं मला वाटतं. कुठलं गाणं आहे ते? ते गाणं त्यांचं लग्न ठरल्यानंतर म्हणजे संध्या आणि बासूचं लग्न ठरल्यानंतर चाळ सुख हे असतानाचं बॅकग्राऊंड सॉन्ग आहे. त्याच्या झोपेतलं सॉन्ग आहे, त्याच्या अस्वस्थ झोपेतलं ते गाणं आहे. ज्याच्यामध्ये त्याचे शब्द आहेत, मैंने तुमसे कुछ नहीं मांगा, आज दे दो, आज दे दो, 100 बरस से जगे इन नैनों को, नींद का वरदान दे दो. त्याला आज त्याच्या अस्वस्थ मनाला झोप येत नाहीये आणि तो तेव्हा म्हणतोय. तो पुढे म्हणतोय, घेरती खुशबुए फिर वही आहटे, 12 चौकना फिर वही करवटे, वही बाहों के झूलों में बंधना, वही नजरों के साये में तपना. बाहों के झुले त्याला बंधन वाटतायत आणि नजरो के साये त्याला तप्त आगीसारखे वाटतायत. हा विरोधाभास या ओळींमधनं तो व्यक्त करतो आहे. वही बाहों के झूलों में बंधना, वही नजरों के साये में तपना, कब तलक डोर खींचेगी मुझको. तुझ्या प्रेमाची आणि माझ्या अगतिक असण्याची, माझ्या स्वाभिमानाची जी ही लढाई आहे, त्याच्यात मी किती अजून अडकणार आहे, किती अजून ओढला जाणार आहे. कब तलक डोर खींचेगी मुझको, छोड़ दो मेरा अभिमान दे दो. तो म्हणतो, छोड़ दो मेरा अभिमान दे दो. मला या चांगुलपणातून आलेल्या अगतिकतेतून मुक्त कर, असं तो सांगतोय. आणि मला माझा स्वाभिमान परत मिळू दे. स्वाभिमान परत मिळू दे असं तो का म्हणतो? त्याचा चांगुलपणा हा त्याचा वीकनेस का ठरला आहे आणि त्याचं त्याला दुःख का आहे? कारण की या चांगुलपणाला गृहीत धरलेलं आहे. मित्रांनो, चांगुलपणा असणं, परोपकार असणं हा राजारामचा स्थायी भाव आहे. तो त्याचा अंगभूत गुण आहे आणि तो गुण आहे. तो समाजामध्ये अशी माणसं समाजात असतात म्हणून समाज चालत असतो, म्हणून समाज चांगला असतो. पण हा त्याचा गुण आहे. मात्र त्याला जेव्हा गृहीत धरलं जातं त्याचं चांगुलपणाचं असणं, तेव्हा त्याची जी होणारी कुचंबणा आहे, जी ओढाताण आहे, ती या सिनेमात दाखवली आहे. आणि ते या संपूर्ण हलक्या फुलक्या नर्मविनोदी ढंगाने जाणाऱ्या सिनेमातलं हे एक जे गाणं आहे ते एक क्वेश्चन मार्क आहे किंवा ते सिनेमाची आयडेंटिटी सांगणार आहे. राजाराम पु जोशी या व्यक्तिमत्वांची व्यथा मांडणारं आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की माझा अभिमान मला दे, मी तुझ्यावरचं प्रेम करणं किंवा माझं सज्जन असणं या सगळ्यामुळे मला जो त्रास होतो आहे तो गृहीत धरल्याचा त्रास आहे. मी तुझ्या शेजारी असून सुद्धा तुला न समजणं हा तू मला गृहीत धरल्याचा, अशी माणसं असतातच. असा जो समज समाजाचा असतो, बेजुबान को उल्लू समजा जाता है, हा जो समाज असतो त्याची व्यथा मांडणारा, अर्थातच मूकपणे मांडणारं हे गाणं आहे. ते गृहीत धरल्याचं दुःख आहे. म्हणजे
मी जसं म्हटलं तसं की ही त्याची अंगभूत वृत्ती आहे, पण जेव्हा ती गृहीत धरली जाते तेव्हा आपण त्याच्यातनं समाजाचं खूप मोठं नुकसान करत असतो. का? कारण 80च्या दशकातला हा सिनेमा ज्याच्यात दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर्स आहे आणि ते आजही अस्तित्वात असतात कायमच समाजामध्ये. चांगली माणसं, वाईट माणसं. खरं तर वाईट असंही नाही म्हणता येत, चलते पुर्जे आपलं काम काढणारे असं ते असतं. या सिनेमामध्ये आपल्याला फारुख शेखचा कुठेही राग येत नाही. तोही तसा असतो, तशी माणसं असतात हे आपण गृहीत धरत असतो. पण तो जो बॅलन्स असतो ना, तो आता आता 2024 साली 21व्या शतकात आपल्याला दिसतो की राजाराम जोशीचा संख्या कमी झाली आहे आणि बासूसारख्या लोकांची संख्या वाढली आहे. का? कारण की सज्जन शक्तीला, सज्जनांना किंवा सज्जनांच्या चांगुलपणातनं आलेल्या गोष्टींना दुर्बळ समजलं जाणं, त्यांना गृहीत धरलं जाणं. हे गृहीत धरणं वाईट असतं मित्रांनो. असं गृहीत धरलं ना की मग त्या त्यांना त्यांच्या कामाचं अप्रिसिएशन नको असतं, पण त्यांना गृहीत धरलं जाणंही नको असतं. जेव्हा हे गृहीत धरलं जातं की समाजात अशा गोष्टी असतातच, तेव्हा सज्जन शक्ती मौन होत जाते. सज्जन शक्ती मनातल्या मनात आपली व्यथा मांडत जाते आणि अशा वेळेला ते पाहणाऱ्या लोकांना बासूसारखं जगावं असं वाटत राहतं. हे या सिनेमातनं दिलेला मेसेज आणि आज 30 वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून त्या सिनेमाकडे पाहतो आणि आजच्या परिस्थितीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला दिसतं की हे गृहीत धरत जाणं वाढलं आहे आणि त्याच्यामुळे सज्जन असणाऱ्यांची संख्या, चांगुलपणा, परोपकार, दुसऱ्यांसाठी जगण्याची ओढ असणाऱ्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. बासूसारखं जगणं हे सर्वायवल आहे असा समज वाढणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. आणि हे गृहीत धरणं असतं ना, हे नेहमी माणसांकडनंच होतं असं नाही मित्रांनो. कधी कधी तो देव आहे ना, तोही गृहीत धरतो आपल्याला आणि परीक्षा पाहतो. सज्जन शक्तीची परीक्षा पाहतो. ती पाहू नये, समाजानं तरी पाहू नये. देवाचं तर आपल्या हातात नाही, पण समाजानं तरी पाहू नये. हे गृहीत धरण्याचं जे दुःख असतं ते या कथेतून मांडलं आहे असं मला वाटतं. ही व्यथा, ही कथेची कथा मला या सिनेमातनं दिसली. एक खूप मेसेज देऊन गेली. माझ्या दृष्टीने जर तुम्ही हा सिनेमा पाहिला तर, किंवा सईबाईंना जे मांडायचं आहे त्या दृष्टीनेही पाहिला तर कदाचित तुम्हालाही हा सिनेमा आवडेल, ते जाणवेल. तर तुम्ही हा सिनेमा बघितला नसेल तर बघा. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. यूट्यूबवर हा सिनेमा आता अवेलेबल आहे, तर तुम्ही तो नक्की बघा आणि तुम्हाला आवडला, कथेची कथा आवडली तर मला तसं सांगा. आणि अशा प्रकारचा सिनेमा, अशा प्रकारचे म्हणा किंवा कोणतेही सिनेमा तुम्हाला आवडत असतील, त्यातले काही सीन, त्यातली काही गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा. या विषयावर मला तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.